दरम्यान नामदेव शास्त्रींना भेटून त्यांना सर्व पुरावे देणार असल्याचं अंजली दमानिया म्हणालेले आहेत। शिवाय धनंजय मुंडेंचा पाठिंबा काढून घ्या आणि गडानं त्यांना राजीनामा द्यायला सांगावा अशा 2 मागण्या शास्त्रींसमोर ठेवणार असल्याचं अंजली दमानिया म्हणालेले आहेत। नामदेव शास्त्रींकडे ते गेले, त्याच्यानंतरही तुम्ही त्याच्यावर नामदेव शास्त्रींना एक ट्विटद्वारे सांगितलं होतं की मला भेटा, मी तुम्हाला पुरावे देते आणि मग त्यानंतर तुम्ही ठरवा काय करायचं। तर नामदेव शास्त्रींकडनं काही फोन आलाय किंवा नामदेव शास्त्रींकडनं काही तुम्हाला बोलावणं आलंय किंवा असं काही? नाही, आतापर्यंत तसं काही बोलावणं आलं नाही आहे गडाकडनं। पण मला असं वाटतं की माझी त्यांना विनंती आहे की मला बुधवारची वेळ देण्यात यावी। मी सगळे पेपर्स घेऊन त्यांना भेटायला येते आणि ही जर बुधवारची वेळ मला मिळाली तर नक्कीच हे खुलासे अगदी स्पष्ट होतील। आणि याच्यात जसं मी म्हटलं, माझ्या 2 मागण्या आहेत। एक म्हणजे त्यांना दिलेला पाठिंबा काढून घ्या आणि पुरावे जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही त्यांचा राजीनामा आता द्यायला त्यांना सांगा, कारण नैतिकता असती त्यांनी हा कधीच दिला असता। या दोघांचेही म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत, म्हणून त्यांचे ते राजीनामा घेत नाही आहेत। तर आता गडाकडनं मागण्यात यावं अशी विनंती करायला मला जायचं आहे। नक्कीच, पण याआधी आपण बघितलं तर व्यावसायिकदृष्ट्या भ्रष्टाचार आपण काढला होता, राजकीयदृष्ट्या देखील गोष्टी काढलेल्या होत्या। नेमका आता व्यावसायिकदृष्ट्या जो उद्याचा जो तुम्ही खुलासा करणार तो व्यावसायिकदृष्ट्या आहे की राजकीयदृष्ट्या आहे? नाही, त्याची आता आपण फीज काढू नकोया, तो उद्याच मी त्याचा खुलासा करेन, एवढंच मला म्हणायचं आहे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, NDTVशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी असं सांगितलं की ज्यावेळेला निवडणुकींची काळ होता त्यावेळेला धनंजय मुंडे वाल्मिक कराडसह त्यांना भेटायला आलेले होते, असं त्यांचं म्हणणं आहे। या संदर्भात कसं? नाही, कसं आहे की धनंजय मुंडे यांचं वाल्मिक कराडशिवाय पान देखील हलत नाही असं ज्या म्हणणाऱ्या त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे त्यांनी एकदाने ते अनेक वेळा असं म्हणून दाखवलंय। आणि सगळ्यांना माहिती आहे की पूर्णच्या पूर्ण निवडणूक लढवण्यापासनं त्याची सगळी तयारी म्हणा, सगळ्याच गोष्टी वाल्मिक कराड यांनी केल्या होत्या। तर मला काहीच आश्चर्य वाटत नाही आहे, जे जरांगे म्हणाले ते नक्कीच खरं असणार आहे।